माझा हा लढा भ्रष्टाचार विरोधातला आहे. माझा हा लढा सर्वसामान्य हनुमान भक्त राम भक्तांचा आहे. माझा हा लढा आम जनतेचा आहे. माझा हा लढा सरकारचा लढा आहे. आणि हे दाम्पत्य बंटी बबली संकुलवर माझ्यावर आरोप करतात आणि तो दारूबाज हरीश वालबन्सी रोज नियमित दारूच्या नशेत तिथे मंदिरात येतो आणि तमाशे करतो गुंड घेऊन. ती सुद्धा तक्रार आम्ही पोलीस स्टेशनला सीपी साहेबांना आणि जॉईंट सीपी श्री नवीनचंद्र रेड्डी साहेबांना दिलेली आहे. आणि म्हणून धार्मिक भावना तिथे दुखावल्या जातात. दारू पिऊन तुम्ही मारुतीला हात लावतात, हनुमानला तिथे धार्मिक वातावरण बिघडवता. म्हणून याच्या महाप्रसादावर आम जनतेने, तिकडच्या नागरिकांनी आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्तांनी आक्षेप घेतला की तू इथे येऊन गुंडागर्दी करतोय. महाप्रसादाच्या नावावर ही जागा स्वतःचा अड्डा बनवू इच्छितो, कब्जा करू इच्छितो. म्हणून या महाप्रसादाला आम्ही विरोध करतोय. आणि तुझ्या बॅनर मध्ये राम भक्त हनुमान भक्त तर कमी दिसत आहे. सगळे गुंडे बदमाश मवाली तडीपार लोक दिसत आहेत. तर इथे तुला महाप्रसाद करायचा आहे की इथे तुला गुंडांचं महासंमेलन करायचं आहे. म्हणून याची तक्रार सीपी साहेबांकडे, जॉईंट सीपी साहेबांकडे आणि संबंधित पोलीस स्टेशन गिट्टी खदानमध्ये आम्ही केली. आणि म्हणून त्याला पोलीस विभागाने रोखलं महाप्रसाद पासून. संकुलवर फॅमिलीचं असं म्हणणं होतं की बा तुम्ही त्यांना तिथे जाऊ देत नाही. काही 4-5 गुंड घेऊन तुम्ही त्यांना त्या जागेवरती गुप्ता फॅमिली घेऊन तुम्ही जाताय तिथे. गुप्ता फॅमिलीचं बाजूला घर आहे, ते गुंड झाले. काही थेट त्यांचा असा आरोप होतो की जेव्हा ते आपल्या प्लॉटवर जातात तर त्या तुम्ही धार्मिक वाद निर्माण करून मंदिर तोडणे आए हैं या फिर मंदिर खतरे में है असं हे करून तुम्ही तिथे लोकांना गोळा करता आणि त्यांना तिथे जाण्यापासून तिथे वंचित ठेवता. असं थेट आहे. लोकांना मी गोळा करत नाही, मी तिथे जात नाही. जनतेने, शेकडो हनुमान भक्तांनी आणि हजारो राम भक्तांनी आणि रजिस्टर्ड चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्तांनी मला तिथे न्यायासाठी बोलावलं की आमची हनुमान भक्ती इथे आहे. ही सरकारी जागा आहे, पांधनची जागा आहे. हे बिल्डर दाम्पत्य ही जागा हडपू इच्छितात. ताई आम्हाला न्याय द्या, मंदिराला न्याय द्या. आणि शासनाची जागा हे हडपत आहे, यांना रोका. म्हणून या सगळ्यांनी मला आव्हान केलं. आणि एक काय गोष्ट करतात, ते मंदिर वाचवण्यासाठी, ती शासनाची जागा वाचवण्यासाठी त्या क्षेत्राचे सन्माननीय लोकप्रतिनिधी आमदार विकासभाऊ ठाकरे सुद्धा मंदिरात आले होते की नाही विचारा. आमच्याकडे फोटो आहेत, पेपरचे कटिंग्स आहेत की विकासभाऊ ठाकरे सुद्धा त्या मंदिरात आले. तहसीलदार, भूमी अभिलेख कार्यालय, कलेक्टर, पोलीस विभाग इथे सगळीकडे त्यांनी फोन लावला की हे मोठा स्कॅम आहे, हे मोठं लँडचं स्कॅम आहे. सरकारी जागा बिल्डर लॉबी आणि भूमाफिया हडपण्याचे मनसुबेत आहे. हे सगळं रोका म्हणून स्वतः स्थानिक आमदारांनी तिथे हजेरी लावली. आणि या लढ्यात जनतेसोबत, चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्तांसोबत, हनुमान भक्तांसोबत आमदार साहेब सुद्धा आहे. पण तुमच्या भागाचे नगरसेवक सुद्धा जनतेसोबत, हनुमान भक्तांसोबत आहे. आणि मी तर जनतेची सेवक आहे हो. मी तिथे कशी काय जाणार नाही? मी तिथे का जाणार नाही? जेव्हा जनता मला बोलवेल, जेव्हा पीडित लोक मला बोलवतील, आम नागरिक मला बोलवेल, सामान्य अन्यायग्रस्त माणूस मला बोलवेल, मी जाणार नाही. आणि या बदमाशांना ती जागा हडकू देऊ आम्ही? आणि सगळा आक्षेप मी हा कागदोपत्री केलेला आहे. ऑन रेकॉर्ड तुमच्याकडे सगळे पुरावे दिलेले आहेत. उचलली जीभ की लावली टाळूला. अरे चोर कधी म्हणत असतो का मी चोर आहे? बलात्कारी कधी कबूल करतो का मी बलात्कार केला आहे?
मग हे चोर दाम्पत्य बंटी आणि बबली हे कसे कबूल करतील की आम्ही माफियांसोबत मिळालेलो आहोत, आम्ही मुद्दामून ही विवादित जागा घेतली आहे, आम्हाला सगळं माहित होतं तरी आम्ही घेतली कारण आमचा धंदाच विवादित जागा सरकारी जागा हडपण्याचा आहे, हे कसे कबूल करतील? चोर कधी तोंडाने म्हणत असतो का मी चोर आहे म्हणून? पण आणि ते म्हणतात ज्वालाताई तिथे जाऊ देत नाही. अरे तुमची मोजणी स्वतः सिटी सर्वेच्या अधिकाऱ्यांनी थांबवली. मी फक्त आक्षेप नोंदवला, चॅरिटेबल ट्रस्टनी आक्षेप नोंदवला, स्थानिक लोकांनी आक्षेप नोंदवला, आजूबाजूच्या जे घर आहेत लोकांचे, शेजारचे लोक त्यांनी आक्षेप नोंदवला. आणि जेव्हा शेजारच्या लोकांचा आक्षेप आहे, जनतेचा आक्षेप आहे आणि सिटी सर्वेला ते पटलं की खरंच ही जागा सातबाऱ्यावर शासनाचं नाव दिसत आहे, काहीतरी गडबड पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी पैसे खाऊन यांच्यासोबत केली आहे आणि रातोरात शासनाचं नाव हटवून यांनी रजिस्ट्री लावून घेतली आहे. हे सिटी सर्वेच्या अधिकाऱ्यांना, साळुंखे साहेबांना कळलं म्हणून त्यांनी ती मोजणी थांबवली. आणि गुन्हे दाखल, जर का आम्ही मोजणी थांबवली असती जनतेने तर सिटी सर्वेने आमच्यावर कंप्लेंट टाकली असती की ज्वालाताईंनी, हनुमान भक्तांनी, आजूबाजूच्या रहिवाशांनी शासकीय कामात अडथळा टाकला आणि मोजणी थांबवली. ही तक्रार सिटी सर्वेने केली असती. परंतु सिटी सर्वेच्या लक्षात आलं का हा मोठा घोळ आहे, मोठा स्कॅम आहे, म्हणून त्यांनी तात्काळ मोजणी थांबवली. जर का आम्ही दोषी असतो, जर का ज्वाला धोटे, हजारो नागरिक, हनुमान भक्त, राम भक्त जर का दोषी असते तर आमच्यावर सिटी सर्वेने कंप्लेंट देऊन शासकीय कामात अडथळा केला ज्वालाताईंनी म्हणून गुन्हे दाखल केले असते. यांच्या खोट्या तक्रारीवरून आमच्यावर गुन्हे दाखल केले आणि मी बिलकुल यांच्या खोट्या तक्रारीवर जो गुन्हा दाखल झालाय त्याला भिनत नाही. 100 गुन्हे दाखल होऊ द्या, 100. तीळ मात्र जागा सुद्धा बंटी बबली संकुलवार दाम्पत्याच्या घशात उतरू देणार नाही, कारण ती जागा शासनाची आहे, सरकारची आहे. तिथे हनुमानचं भोसले काली मंदिर आहे आणि विहीर आहे. आणि माझा हा लढा शेवटपर्यंत, जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि मला पूर्ण महाराष्ट्र शासनावर विश्वास आहे की या लढ्यात शासन माझ्या सोबत आहे, कारण हा माझा व्यक्तिगत लढा नाही, शासनाच्या जमिनीचा लढा आहे. आणि सूदभर सुद्धा मी पुन्हा रिपीट करते आहे, सूदभर सुद्धा मी मागे हटणार नाही. ताई, सिटी सर्वेने ही मोजणी थांबवली.